नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील सलोख्याची परंपरा आणि सर्व धर्म जातीतील ऐक्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव सध्या एका धक्कादायक विश्वासघाताच्या घटनेमुळे चर्चेत आले आहे। गावातील एका खत व बियाणे विक्रेत्याच्या गल्ल्यातून पैसे दररोज चोरले जात असल्याचे सीसीटीव्हीत उघड झाले असून चोर कुणी अनोळखी नसून व्यापाऱ्याचा जिवलग मित्र असल्याचे समोर आले आहे। विश्वासावर घाव, मित्राची दररोजची चोरी सीसीटीव्हीत कैद। संबंधित व्यापाऱ्याच्या दुकानात दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते। गेल्या काही दिवसांपासून गल्ल्यातील रकमेतील फरक जाणवत असल्याने व्यापाऱ्याच्या मनात संशय निर्माण झाला। त्यांनी फुटेज तपासले असता त्यांना अक्षरशः धक्का बसला। दुकानात नेहमी येणारा आणि भावासमान मानला जाणारा त्यांचाच मित्र गल्ल्याजवळील खुर्चीवर बसून व्यापाऱ्याची नजर चुकवून हळूच गल्ल्यात हात घालतो आणि नोटा खिशात टाकतो, हे वारंवार दिसून आले। फुटेजनुसार ही चोरी एक दिवसाची किंवा योगायोगाने झालेली नव्हे तर दररोजची नियमित कृती असल्याचे स्पष्ट झाले आहे। फुटेजमधील दृश्ये धक्कादायक। फुटेजमध्ये दिसते की मित्र ठराविक वेळेला दुकानात येतो, गल्ल्याजवळ आरामात बसतो। व्यापारी इतर कामात गुंग झाला की गल्ल्याकडे हात वळवतो आणि सहजपणे गल्ल्यातील नोटा स्वतःच्या खिशात टाकतो। अतिविश्वास आणि जवळच्या नात्याचा गैरफायदा घेत केलेल्या या कृतीने व्यापाऱ्याला मानसिक धक्का बसला आहे। फुटेज व्हायरल, गावात खळबळ। फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताच गावात एकच खळबळ उडाली। सलोख्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या खांडबारा गावात जिवलग मित्राच्याच हातून झालेला हा विश्वासघात ग्रामस्थांना चकित करणारा ठरला आहे। मैत्रीच्या नात्यावरच कलंक। इतका विश्वासू मानलेला माणूसच चोरी करताना दिसणे ही अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे। या प्रकरणात जितू सुरेश परदेशी राहणार खांडबारा यांच्या फिर्यादीवरून अनिल रंजनलाल शर्मा राहणार खांडबारा यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास वडघुले पुढील तपास करीत आहेत। तपासात चोरीचे हे कृत्य सातत्याने सुरू असून अंदाजे 70,000 रुपयांचा डल्ला मारल्याची नोंद पोलिसांनी केली आहे, असेही समोर आले आहे। मित्रानेच केला विश्वासघात, मित्राच्या गल्ल्यावर मारला डल्ला। या घटनेमुळे मैत्री आणि विश्वासाच्या नात्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गावात या प्रकरणाची व्यापक चर्चा सुरू आहे। रईस शेख, विसरवाडी। मी महावीर कृषी सेवा केंद्र, खांडबारा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार येथे माझे कृषी निविष्ठेचे दुकान आहे, सरकारमान्य। माझ्या दुकानाचा व्यवहार चालतो। माझे मित्र अनिल रंजनलाल शर्मा हे माझे जिवलग मित्र, पण माझे मोठे बंधू यांच्यासोबत शिकलेले होते। आमच्या अडीअडचणी राहिल्या किंवा काही गावात भानगड राहिलं तसे सामाजिक नेते आहेत व गट नेते पण होते ते, आणि इलेक्शनमध्ये उभे पण राहिले होते 2 नंबरमध्ये, पण इलेक्शनमध्ये पडून गेलेले आहे। तर त्या नात्याने एक सामाजिक कार्यकर्ते नात्याने आम्ही त्यांना इज्जत द्यायचो आणि ते पण आम्हाला एकदम जिवलग सारखं ते वागवत होते। मग असं करता करता ते आता 3-3.5 वर्षापासून गल्ल्यावर बसायचे, पण 1.5 वर्षापासून इथं कंटिन्यू गल्ला सांभाळत होते। मग आता 1.5 वर्षापूर्वी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले, पण कधी आम्ही चेक वगैरे केले नाही। पण 1.5 वर्षापासून भरमसाठ पैसे कमी पडायचे। मग माझा संसार तुटू नये म्हणून माझे मोठे भाऊ वेळोवेळी लाखोंची मदत केली। माझे मिसेसचे दागिने विकले, बजाज फायनान्सचं गोल्ड लोन काढलं माझ्या वहिनीच्या नावावर। असे पैसे करून पण पैशांची बर्बादी झाली 1.5-2 वर्षामध्ये। मग शेवटी आम्ही कॅमेरे चेक केले, आम्हाला शक आलं। एका जणाने आम्हाला म्हणजे बाहेरून सांगितलं, माझ्याच व्यवसायवाल्याने। मग मी पाळत ठेवली, मग काय माझ्या लक्षात येत नव्हतं। मग आम्ही कॅमेरे चेक केले, सीसीटीव्ही। त्या फुटेजमध्ये सदर व्यक्ती अनिल रंजनलाल शर्मा माझ्या गल्ल्यातून पैसे काढताना दिसलं। मग मी 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस असं नजर टाळून आम्ही तिकडं प्रयत्न केला। तर माजी सरपंच सैलास गावित हे बसलेले असताना सुद्धा त्यांनी त्यांची नजर चुकून पैसे चोरी केली। ही माझी अपेक्षा नव्हती, तरी त्यांना म्हणजे मला न्याय मिळावा, माझे पैसे मिळावे। माझे लहान बाळ आहे, मी कर्जबाजारी आहे, व्यापाऱ्यांचे पैसे देणे आहे, माझे घर विकला गेलेलं आहे, त्यांनी माझं घर बळकावून ठेवलेलं आहे। तरी त्या व्यक्तीला सजा व्हावी, माझे पैसे मिळावे आणि मला पोलीस संरक्षण मिळावे, कारण की तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे, तो माझा मर्डरसुद्धा करू शकतो, एवढी मला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे। संबंधित व्यक्तीने माझ्या विश्वासाचा गैरफायदा करून अनिल रंजनलाल शर्मा यांनी माझ्या गल्ल्यातून चोरी केली आणि मग व्हिडिओ व्हायरल झाले। तर मला काल रात्री त्यांनी फोन केलेला आहे, मला म्हणजे 9:30 ते 10:30च्या दरम्यान 2 वेळेस कॉल केलेले आहे। त्याच्यात तो व्यक्ती मला धमकी देऊन राहिला की माझं इज्जत जाणार, व्हिडिओ व्हायरल झाले, माझ्यावर केस झाली तर मी आत्महत्या करून घेईल, मी असं करून घेईल, तसं करून घेईल।
आणि तो स्वतः सांगतोय की जर आत्महत्या झाली तर मी स्वतः जबाबदार राहील. म्हणजे अनिल रंजनला स्वतः जबाबदार राहणार हे स्वतः बोलतोय. तरी मी त्याला कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही किंवा कोणत्याच प्रकारची आम्ही मागणी केलेली नाही. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.